कोणत्याही साधू संतांनी गुन्हेगाराला अजिबात पाठीशी घालता कामा नये। मत प्रमुख त्यांच्या समाजाचा म्हणून याच्या बाजूने हे बोलणार, त्यांच्या बाजूने ते बोलणार, म्हणजे काय महाराष्ट्राला गुन्हेगारीचा अड्डा करायचा आहे काय? जरांगे पाटीलला प्रत्येक गोष्टीमध्ये कुदायची गरज नाही, पण प्रत्येक ठिकाणी जरांगे येतात। भेटले आणि त्याच्यानंतर ते बोलले की देशमुख कुटुंबांना जे पाठिंबा देतात त्यांना जातीवादी असं संबोधलं जातं, हे चुकीचं आहे, दुर्दैवी आहे। त्यांच्या मुद्द्यावर जातीचा हे लेबल लावलं जातं। नाही, खरं म्हणजे गुन्हेगाराला जात पात धर्म पंथ काही नसतं। आणि या संदर्भात याला जे स्वरूप दिलं गेलं मराठा वर्सेस वंजारी किंवा ओबीसी, हे चुकीचं आहे। कोणत्याही साधू संतांनी गुन्हेगाराला अजिबात पाठीशी घालता कामा नये। महंत आणि असेल संत असतील त्यांनी त्यांच्या मर्यादा आणि सरकारला उलट त्यांनी ही चौकशी जे काही आरोप आहेत त्या संदर्भात निपक्षी चौकशी व्हावी आणि जो कोणी आरोपी असेल त्याच्यावर कारवाई व्हावी अशी मागणी करणं म्हणजे संतांचं श्रेष्ठत्व दिसलं असतं। परंतु अमुक आमच्या समाजाचा तमुक त्यांच्या समाजाचा म्हणून याच्या बाजूने हे बोलणार, त्यांच्या बाजूने ते बोलणार, म्हणजे काय महाराष्ट्राला गुन्हेगारीचा अड्डा करायचा आहे काय? महाराष्ट्राला बिहार करायचंय काय? एकमेकाचे समाज गुन्हेगारांना पाठीशी घालायला लागले आणि उद्या तर महाराष्ट्रात शिल्लकच नाही कायदा सुव्यवस्था। शासन म्हणून सरकारने सुद्धा आपला जबाबदारी ओळखून काम करायला पाहिजे। कालची जे काल देशमुखांच्या संदर्भात खरं तर जरांगे पाटीलला प्रत्येक गोष्टीमध्ये कुदायची गरज नाही, पण प्रत्येक ठिकाणी जरांगे येतात। हे विषय वेगळा होता, त्यांनी त्याला तसं स्वरूप देण्याचा प्रयत्न केला। कोणी असू दे, सुरेश धस जसा एकदम स्ट्रेट फॉरवर्ड बोलताय, पण त्यानंतर त्यांची भूमिका ही जरा बॅलन्सच होती। मी त्याचं समर्थन करतो असं नाही, परंतु एकदम कुठलीही गोष्ट त्याला समाजावर नेणं, ना देशमुखांनी नेऊ नये ना वाल्मिकच्या पाठीराख्यांनी नेऊ नये। हे न्याय मागायचं असेल तर हे न्याय, जी घटना घडली ती भयावह आहे त्या देशमुखाच्या संदर्भात, त्याचं समर्थन करणारा हा माणूस नालायकच असतो। तो माणूस नालायक आहे, तो लायकच नाही जगण्याचा। ज्या पद्धतीनं त्याला त्याचा खून केला गेला, आता काय कोणी इमोशनल होत आहे? कसले इमोशनलपणा? ज्या पद्धतीनं खून झाल्यानंतर तुम्ही तुमच्या जिल्ह्यातली घटना आहे, मंत्र्यांनी जाऊन लगेच भेटून तिथे कारवाईची मागणी करायला पाहिजे होती। मी पाठीमागे आहे, निपक्षी चौकशी करा अशी मागणी करायला पाहिजे होती। काय त्यावेळेस तो यांची तोंड बंद होती। आणि आज सगळ्या ठिकाणी त्या बीडचं उदाहरण दिलं जातं महाराष्ट्रात। का आमच्या जिल्ह्याला बीड करायचं आहे का? पूर्वी बिहार बनायचे, आता बीड करायचं आहे का? कालच डीपीटीसीच्या मीटिंग मध्ये चंद्रपूरला सुधीर भाऊनी म्हटलं आपल्या जिल्ह्याला बीड करायचं नाही बरं, मीटिंग मध्ये बोलले। म्हणजे भाजपच्या नेत्यांना सुद्धा बीड किती भयावह आहे हे त्यांच्या वक्तव्यातून दिसते आहे। म्हणून मला महाराष्ट्राला, प्रगत महाराष्ट्राचं नावलौकिक आणि कायदा सुव्यवस्थेच्या संदर्भात किंवा पोलिसांचा एक धाक म्हणून जे काही महाराष्ट्राची ओळख आहे ती ओळख पुसल्या जाऊ नये आणि गुन्हेगाराला ठेचून काढावं। तो कितीही मोठा असू दे, तो कुठल्याही पक्षाचा असू देत, कुठल्याही पदावर असू देत, ही भूमिका संत महंत सगळ्यांनी घ्यावी आणि सर्व समाजाच्या नेत्यांनी पण घ्यावी। नितेश राणे काल म्हटले की आम्ही कडक